My friends, welcome to today's English workshop. Last period, we learned about the lesson book review, Swami and Friends by R.K. Narayan, unit number 2.5. My friends, this chapter is a book review of Swami and Friends, a prominent work of R.K. Narayan. The book review discusses the theme of the book, the language used by the writer, and the message that it conveys. Swami and Friends is about a mischievous 10 years old boy named Swami living in British India. The writer says that Narayan goes deep into 10 years old Swami's mind and expresses his thoughts and his views of the world finally. The book is widely used as a study text for a student who study literature, not because the book is filled with a heavy grammar or a technical languages, but because it is actually quite a simple and easy to understand. The sentences are kept short to add to the simplicity of the book. One of the greatest authors of all the time, R.K. Narayan, is responsible for many excellent literary works that India has ever produced. विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागच्या तासाच्या वेळेला बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इन युनिट नंबर 2.5 हा भाग अभ्यासलेला होता. या पाठामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स या आर के नारायणांच्या कादंबरीचं परीक्षण या पाठात किंवा या लेखामध्ये केलेलं आहे. लेखकाने या पाठामध्ये थोडक्यात या कादंबरीचा सारांश सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये त्या लेखकाने यामध्ये असणारी प्रमुख पात्रे कोणकोणती आहेत याचीही माहिती दिलेली आहे. लेखकाच्या लेखनाची वैशिष्ट्ये, त्यांची प्रसिद्ध पुस्तके आणि या बुक रिव्ह्यूमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचे काही वैशिष्ट्ये या समीक्षणामध्ये सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, या परीक्षणामध्ये सर्व वयोगटातील मुलांना वाचण्यासारखी ही कादंबरी असून आर के नारायण हे एक महान लेखक असून इंग्रजी वाङ्मयात त्यांचे मोठे योगदान असल्याचे या पाठामधून आपणाला समजते. स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीमध्ये स्वामी हे प्रमुख पात्र असून तो आणि तो ते प्रमुख पात्र हे अति खोडकर मुलगा असल्याचे आपणाला कळते. 10 वर्ष वयाच्या या मुलास शाळेविषयी अतिशय तिटकारा असतो. खोड्या करणे, वडिलांचा मार खाणे, उन्हात खेळणे असा त्याचा स्वभाव असतो. या 10 वर्षाच्या मुलाच्या मनाचा सखोल वेध आर के नारायण यांनी या पुस्तकामध्ये म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये घेतल्याचे आपणाला बुक रिव्ह्यू या भागामध्ये कळते. तर या पाठाचा आपण काल आढावा घेतलेला आहे, त्याचं परीक्षण आपण पूर्ण केलेलं आहे. आता आजच्या तासामध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप या भागाकडे वळतोय. माय फ्रेंड्स, यू शुड ओपन युअर बुक अँड सी ऑन पेज नंबर 71 इन इंग्लिश वर्कशॉप. विद्यार्थी मित्रो, पान नंबर 71 आपण उघडावं आणि त्यामध्ये दिलेली ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी नंबर 1 हे पाहून आपण काही ॲक्टिव्हिटी आपल्या सोबत असलेल्या पेन आणि नोटबुक यांच्या सहाय्यानं त्या ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये नोंदवाव्यात. आता पहिली ॲक्टिव्हिटी,
refer to the story The Boy Who Broke the Bank in bracket lesson number 2.2 bracket complete by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. विद्यार्थी मित्र हो, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाठीमागं लेसन नंबर 2.2 म्हणजे युनिट नंबर 2 मधील भाग 2 या भागामध्ये द बॉय हू ब्रोक द बँक रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली कथा आपण अभ्यासलेली आहोत. ती कथा आपण काळजीपूर्वक वाचून त्या कथेचं समीक्षण आपण या पाठाप्रमाणेच करायचं आहे. परंतु त्याचं समीक्षण करत असताना, त्याचं परीक्षण करत असताना खाली काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा आपण अनुकरण करून, त्या मुद्द्यांचा अभ्यास करून मग त्याचं समीक्षण आपण आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. एकूण ए पासून आय पर्यंत असे काही पॉईंट्स तिथं दिलेले आहेत. त्या पॉईंट्सचा आपण आधार घ्यायचा आणि नंतर मग आपण समीक्षण पूर्ण करायचं आहे. ए या भागामध्ये सांगितलेलं आहे नेम ऑफ द स्टोरी अँड द रायटर ऑर द ऑथर. म्हणजे द बॉय हू ब्रोक द बुक द बँक द बॉय हू ब्रोक द बँक रिटन बाय रस्किन बॉन्ड याविषयीची माहिती तिथं आपण या पॉईंटला द्यायची आहे. टाईप ऑफ द स्टोरी, कथा कशा पद्धतीची आहे, ह्युमर आहे काय, ट्रॅजेडी आहे काय, कशी आहे, काय ट्रॅजिक कॉमेडी आहे, याविषयीची माहिती आपण तिथं लिहायचं. याच्यामध्ये आपण धिस स्टोरी इज अ इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह स्टोरी अँड ह्युमरस स्टोरी रिटन बाय रस्किन बॉन्ड असं आपण इथं सांगू. त्याच्यानंतरचा सी हा जो मुद्दा आहे तो बॅकग्राऊंड अँड सेटिंग, टाइम अँड प्लेस. कोणता काळ आहे, कथा लिहिलेली जी कथा आहे त्याची वेळ आणि त्याचा काळ कोणता आहे हे आपण इथं लिहायचं आहे. दिस स्टोरी इज रिटन इन द ब्रिटिश पिरियड. दिस इज द रियल सोशल स्टोरी विट अँड ह्युमर डिस्क्राइब्ड इन धिस स्टोरी बाय रस्किन बॉन्ड असं आपणाला सांगता येईल. त्याच्यानंतर मेन कॅरेक्टर्स, डी हा मुद्दा. याच्यामध्ये असणारी प्रमुख पात्र कोणकोणते आहेत? नथू, अ स्वीपर बॉय, सीताराम, अ वॉशरमन्स बॉय, मिसेस श्रीवास्तव, भूषण. देर आर सो मेनी कॅरेक्टर्स बट द मेन कॅरेक्टर इज नथू. Then the next point is given there, problem faced. In this story, the problem faced about the rumor spread fast and the bank has gone bankrupt. Bank has collapsed because of the rumor spread. म्हणजे या पाठामध्ये हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की अफवा ह्या अतिशय वेगामध्ये पसरत असतात. अफवावरती माणूस चटकन लक्ष ठेवून असतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो. सत्यापेक्षा अफवा ह्या अतिशय वेगात पसरतात. हा ह्या पाठामधील प्रॉब्लेम आहे. आणि केवळ अफवामुळं एखादी बँक, नावाजलेली बँक कशी कोलॅप्स होऊ शकते हे या पाठामधून सांगितलेलं आहे. लँग्वेज यूज्ड ऑफ धिस स्टोरी. या पाठामध्ये वापरलेली भाषा कशी आहे तर ती सिंपल आहे, इझी लँग्वेज आहे. एनीवन कॅन रीड अँड टेक अ इंटरेस्ट ऑफ धिस स्टोरी. जी पॉईंट तिथं दिलेला आहे. व्हॉट यू लाईक्ड अबाउट द स्टोरी. आता ह्या कथेमधील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली असा इथं मुद्दा सांगितलेला आहे. आपण बुक रिव्ह्यू करत असताना या मुद्द्याचा सुद्धा आपण अवश्य सहभाग तिथं करायचा आहे. दिस आय लाईक दिस स्टोरी बिकॉज ऑफ द ह्युमर, बिकॉज ऑफ द वीट. त्याच्यानंतरचा एच हा मुद्दा जो दिलेला आहे, व्हॉट यू डीड नॉट लाईक अबाउट इट. या कथेमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला आवडलेली नाही किंवा
निगेटिव्ह आहे किंवा या कथेमधली उणीव कोणती आहे असं इथं विचारलेलं आहे. धिस स्टोरी इज रिलेटेड अबाउट द र्युमर, म्हणजे अपवाशी संबंधित ही कथा आहे. र्युमर स्प्रीड फास्टर दॅन ट्रूथ, सत्यापेक्षा अफवा ही वेगात पसरते. हे या पाठामधून एका कथेच्या माध्यमातून लेखकाने सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी, म्हणजे आपलं सामान्य मत, या कथेविषयीचं आपलं सामान्य मत काय आहे हे आपण इथं सांगायचं आहे. दिस स्टोरी इज अ इंटरेस्टिंग स्टोरी read for the common man. It gives a message to every person. Rumor spread faster than truth. My friends, in this way, you can include all these points and complete the book review. Depends on the story, The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. विद्यार्थी मित्र हो, या सर्व मुद्द्यांचा समावेश आपण बुक रिव्ह्यू किंवा या पुस्तकाचं समीक्षण करून द बॉय हू ब्रोक द बँक या कथेवर आधारित आपण त्याचं समीक्षण अशा पद्धतीनं करू शकतो. आता हेच समीक्षण या पाठा पद्धतीनं, हे पाठ जसं आपण आता अभ्यासलेला पाठ जो होता, तो पाठ जशा पद्धतीनं सांगितलेला आहे त्या पद्धतीनं आपण हा बुक रिव्ह्यू या या कथेशी निगडीत आपण घ्यायचा आहे. म्हणजे कथा ज्या पद्धतीनं सांगितलेली आहे त्या कथेचा आपण इथं प्रत्यक्षामध्ये या पाठात स्वामी अँड फ्रेंड्स हा पाठ जसा आपण बघितला त्या पाठाप्रमाणे आपण याचंही द बॉय हू ब्रोक द बँक बाय रस्किन बॉन्ड या पाठाचा आपण बुक रिव्ह्यू थोडक्यामध्ये इथं पाहूया. दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश करून आपण या पद्धतीनं त्याचं परीक्षण करू शकतो. बघा आता उतार्यामध्ये आपण याचं उत्तर लिहू शकतो आपल्या वहीमध्ये. द बॉय हू ब्रोक द बँक. दिस इज अ स्टोरी written by Ruskin Bond. It is a comic short story about a humor that caused trouble for a bank in a small town called People Nagar. The main characters in the story are Nathu, the sweeper boy, Sitaram, the washerman's son, and Mrs. Srivastava. The simple, harmless complaint of a Nathu, a sweeper boy at the bank, about his unpaid salary dues leads to the collapse of the bank. Without him realizing it, I like that Ruskin Bond uses a simple language to portray the simplicity of a small town in India. He brings out the characteristics nature of the people in a small town and the power of the spoken word. Though he has written it in English, he brilliantly gives his story an authentic Indian touch. The narrator does not give his opinion about any of the events or any character. The reader is free to form his opinion. The story has been presented in a very positive and a fresh manner and does not make any negative comments about anything. It is a fun read typical of Ruskin Bond's style, and it brings out the lovely image of an Indian town before the reader. My friends, in this way, we can write a book review or a story review depends on
द बॉय हू ब्रोक द बँक बाय रस्किन बॉन्ड. विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं आपण एखादी कथा किंवा आपण कोणतीही अलीकडं वाचलेलं पुस्तक असेल, त्या पुस्तकाचं परीक्षण या मुद्द्यांच्या आधारे म्हणजे पुस्तकामध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचं परीक्षण करू शकतो. तुम्ही तुमच्या वहीमध्ये एखाद्या कथेचं किंवा एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करू शकता. विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न आपणाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विचारला जात नाही. परंतु याच्याशी रिलेटेड असणारा जो प्रश्न आहे, कवितेचा ॲप्रिसिएशनचा जो प्रश्न आहे, तो 5 गुणासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सरावासाठी म्हणून किंबहुना पुढील 11वी-12वीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपणाला अतिशय महत्त्वाचा आहे. धन्यवाद.